मी एक अशी मुलगी होती की जिला क्रेविंग पाणीपुरी आणि शेवपाव, दाबेली या गोष्टी जेवायचे. बट गेल्या काही वर्षामध्ये मला क्रेविंग कशाची होत असेल तर मोमोजची. आय नो समटाईम्स तुम्हाला वाटत असेल की काही नाही कधीतरी होते. नो यार, मला पाणीपुरी खाण्यापेक्षा आजकाल ना मोमोजच खूप खायला आवडतात. सो माझ्याकडे पत्तागोबी होती आणि मी ठरवलं की चलो यार, सब व्हेजिटेबल्स है तो कर ही लेते हैं. ॲक्च्युली मोमोज बनवणं किचकट आहे. किचकट म्हणजे टाईम कन्झ्युमिंग आहे, बट स्टील मी मॅनेज केलं. तर कधी पण लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला असं वरचं कवरिंग असं लुसलुशीत वगैरे असं हवा असेल, नरमला हवं असेल ना, तर त्यावेळेसला ना मैदा ज्यावेळेस मळत आला आहे ना त्यावेळेस तेल टाकायचं. जर खुसखुशीत हवं असेल तर सुरुवातीला कोरडं पीठ टाकायचं. पीठ मळून झालं, साईडला ठेवलं आणि हे करते मी मोमोजची चटणी, शेजवान चटणी. लोक विकत घेतात पण मला माझ्या हातची चटणी खूप जास्त आवडते. तर मी काय केलं, ज्या लाल मिरच्या असतात त्या घेतल्या थोड्याशा आणि थोडंसं लसूण आणि आपलं जे काय म्हणतो आपण टमाटर, हे सगळे बॉईल करायला ठेवलं. बॉईल थोडंसंच होऊ दिलं आणि त्याला थंड होऊन म्हणजे झाकून ठेवून दिलं. आणि त्यानंतर थोड्या वेळाने तेच त्याचे थंड होऊ दिलं आणि त्याचे छिलके काढले आपल्या टमाटरचे छिलके काढले. त्यामध्ये मस्त ते लसूण वगैरे होता, मिरच्या, हे सगळे मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यासाठी घेतलं. असं छान बॉईल झालेलं असेल ना तर मस्त ते चटणीला खूप चव येते. आणि मिरच्या पण जास्त तिखट असेल तर कमी घ्या, म्हणजे क्वांटिटी कमी घ्या. तुमच्याकडे कुठल्या टाईपच्या मिरच्या आहेत त्यानुसार तुम्ही हे करू शकता. थोडंसं आलाचा तुकडा टाकला तरी चालेल. बघा एवढा लसूण मी आधी थोडासा त्या पाण्यामध्ये सुद्धा लसूण टाकला होता आणि ही कोरडा लसूण वेगळा घेतला. थोडा आल्याचा तुकडा काढला तर खूप छान वाटेल. आणि मिक्सरमध्ये हे छान ग्राइंड करून घ्यायचं. एकदम दरदरी म्हणजे पातळ म्हणजे पेस्ट झाली पाहिजे. डाळ जास्त हे नको आहे. आणि छान अशी स्मूथ झाली ना की मग आहे ना, मग छान लागेल चवीला पण. ओके, पेस्ट बनवून तयार झाली आहे. तर तेल गरम करायला ठेवलं आणि तेलामध्ये हे सोडलं आपण बनवलेली पेस्ट. जास्त तेल घ्यायचं नाही आहे. आणि तेलामध्ये तुम्ही असं कच्चं पण खाऊ शकता, बट तेलात जर बनवलं ना तर त्याची ना लाईफ वाढते, जरा 2-3 दिवस जास्त टिकू शकतं. थोडंसं त्यामध्ये लिंबू पिळायचं, थोडी साखर टाकायची किंचित आणि मीठ टाकून शिजून घ्यायचं जरा घट्ट होईपर्यंत. असं छान शिजली का आपलं बाकीचं प्रिपरेशन करायला आपण घेऊ शकतो. सो मी अर्धा किलो पत्ताकोबी घेतला होता. आधी छान तुकडे करून घेतले आणि जे चॉपिंगचं असतं ना ते छोटंवालं, त्याच्यामध्ये हे बारीक करून घेतलं. कारण पत्ताकोबी इतकं बारीक करणं माझ्यासाठी मुश्किल होतं. तर चॉपिंगच्या ह्याच्यात केलं, छान बारीक झालेली आहे. छान धुवून घेतलं. त्यानंतर गाजर मी असं किसून घेतलेलं आहे. 2 छोटे छोटे गाजर घेतले आणि एक मोठी शिमला मिरची घेतली. तुम्ही बघू शकता शिमला मिरची एकदम बारीक मी त्या चॉपरमध्ये नाही केली, कारण त्याला पाणी सुटते. थोडासा कांदा, लसूण, आलं आणि मिरची हे सगळं हे केलं. आणि थोडंसं ना सोयाबीन पण घेतलं. 2 टाईपचे मोमोज मला बनवायचे होते, त्यामुळे तेल छान गरम होऊ दिलं मी. आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि मिरची जे आहे ना ते टाकलं. आणि लसूण ते आहे ना सगळं मी बारीक चॉप करून घेतलं. तुम्ही करायचं असेल तर तुम्ही म्हणजे ग्राइंड म्हणजे पेस्ट पण बनवू शकता, पण मी म्हटलं की चॉप करून त्याची फ्लेवर येऊ शकतो, म्हणजे दाताखाली आले की छान वाटेल, म्हणून मी तसं त्याला हे केलं. छान परतून घेतलं. मग त्यामध्ये म्हणजे नंतर मी थोडासा कांदा, पत्ताकोबी हे सगळं सॉटे करण्यासाठी घेतलं.
आहे